तर मित्रांनो आलो तर आपण आता धनेगाव कमानीपाशी मित्रांनो. तर पाहू शकता आपण आता कशा प्रकारे आपल्याला कमानीमधून मध्ये जाऊन आपला दर्शन घ्यायचं मित्रांनो. आता आपण पूर्णपणे तुम्हाला दाखवतो आहोत, पूर्णपणे पहा मित्रांनो. रुक्रेश्वर मंदिर धनेगाव इथं आलो मित्रांनो. ही कमान आहे तिथली आणि या कमानीमधून तुम्हाला पूर्ण आपण व्हिडिओ दाखवतो आहोत. ते पहा मित्रांनो कशा प्रकारे काय नाही मी चॅनलवर पूर्णपणे तुम्हाला दाखवत आहे. तर हा आमचा व्हिडिओ आम्ही चांगला बनवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तुम्ही नक्की पहा पूर्णपणे शेवटपर्यंत मित्रांनो. तर आपण आलो कमानीपाशी. तर कमानीमधून आपला हे डोळ्यासमोर बरोबर दिसत नाही मित्रांनो. तर डोळा चमकत असल्यामुळे आपण ते नाव पूर्णपणे दिसत नाही मित्रांनो. तर पण मी होईल त्याप्रमाणे तुम्हाला चांगला व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतच आहोत. तर पहा मित्रांनो, तर आपल्या चॅनलमध्ये अजून व्हिडिओ चांगला व्हावा हाच आमचा प्रयत्न आहे. तर आपल्या चॅनलवर पाहत राहा की आपल्या चॅनलमध्ये पूर्णपणे व्हिडिओ मी तुम्हाला चांगला दाखवायचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर पहा नक्कीच आमचा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला मित्रांनो. तर आमचा हाच प्रयत्न आहे की तुम्हाला चांगला व्हिडिओ व्हावा. तर मित्रांनो आपण पुढे जायचं आपल्याला आणि पूर्ण आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला माहिती द्यायची मित्रांनो. तर आजचा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो. तर पहा, तर आपल्या इथून पुढे जायचं मित्रांनो. चला मित्रांनो आता निघू पुढे. तर आमचा प्रयत्न सतत आहे मित्रांनो तुम्हाला चांगला व्हिडिओ व्हावा म्हणून. आमचा प्रयत्न आम्ही ज्या प्रकारे करतो त्याच्यामध्ये माहिती बी चांगली यावी हेच आमचा उद्देश असतो मित्रांनो. तर आपल्या पुढे जायचं मित्रांनो आणि तुम्हाला चॅनलमध्ये चांगला व्हिडिओ व्हावा हा आमचा हाच प्रयत्न आहे मित्रांनो. तर मी माझ्या चॅनलमध्ये प्रयत्न करत असतो की सतत आपण पुढे निघालो मित्रांनो गाडी घेऊन आता आणि तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवतो मित्रांनो. इथून आपण पुढे चाललोत आणि हे रस्ता थोडा खराब आहेच मित्रांनो. तर मित्रांनो इथून पुढे निघालो आपण आणि हे रस्ता थोडा खडतर आहे मित्रांनो. तर आपण हळूहळू आपण निघतो पुढे आणि तुम्हाला आपला देवदर्शनाची जी अति ओढ लागलेली आहे दर्शन घेण्यासाठी मित्रांनो, तर तुम्हाला मी दाखवत आहे. तर पुढे आपण निघूया मित्रांनो. तुम्हाला दाखवतात ते पहा कशा प्रकारे आपण जात आहोत. थोडा रस्ता थोडा खराब आहे, आपण हळूहळू निघत आहोत मित्रांनो. आणि माझ्या चॅनलवर मी नेहमीच नवीन दाखवत असतो. तर पाहत राहा मित्रांनो रस्ता कशा प्रकारे आहे. तर मी तुम्हाला आपल्या दर्शनाची ओढ लागलेली आहे मित्रांनो आपल्याला आणि हेच आपल्याला चांगला व्हिडिओ व्हावा आणि चांगला प्रयत्न व्हावा आमचा हाच प्रयत्न आहे मित्रांनो. तर तुम्हाला आपला व्हिडिओ सगळ्याला पाहायला भेटेल आणि चांगला व्हिडिओ होईल मित्रांनो. हे पहा या मावशींना मी विचारतो मित्रांनो. आता इथून आपल्याला इथंच आहे का रोड मित्रांनो. इथं रोडचं पुढे मंदिर आहे का विचारतो मित्रांनो. म्हणजे मामा पुढे जावा, पुढेच आहे मंदिर अजून जवळ आलेलं आहे मंदिर. तर आपण पुढे निघत आहोत मित्रांनो अजून. तर हळूहळू आपली गाडी चालत असा मित्रांनो. आपल्याला पुढे जायचं आहे आणि पूर्ण माहिती आपल्याला टाकायची मित्रांनो तुझ्यासाठी. तर आपल्याला पहा मित्रांनो, तर आपल्या चॅनलमध्ये आपण दर्शनाची ओढ जी लागलेली आपल्याला तिथे जाऊन बैठाच्यानंतर आपली ओढ पूर्ण होईल मित्रांनो. आता पुढे आपण जात आहोत. तर मित्रांनो हळूहळू आपल्याला जायचं आहे आणि आपला रस्ता पूर्णपणे कंप्लीट होत आला मित्रांनो. आपली आता थोडक्यात आपलं जवळ आलेलं आहे मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो आपण आलो आता जवळ. हे आला मी दिसत आहे मंदिर मित्रांनो समोरच. तर मित्रांनो त्याला उघाडी आणि आपण पुढे जाऊया मित्रांनो. दर्शन घेण्यासाठी आपण आतुरतेने आलोत मित्रांनो. खूप छान बी वाटत आहे पाहूनच मित्रांनो. आणि आपण थोडक्यात आपला स्टॉप आला मित्रांनो. तो गाडी लावूया आता थंडपैकी. आपण आपल्या गाडी लावून मित्रांनो थोडंसं शांत मनाला धीर देऊन मित्रांनो आता आपण पुढे व्हिडिओ पाहणार मित्रांनो. पाच राहा मित्रांनो. इथे भाविक आले मित्रांनो कारवर मित्रांनो गाडी चालू केली मित्रांनो भेटलो. तर हे भाविक इथं अशा प्रकारे दर्शन घेऊन बसून 5-10 मिनिट जातात मित्रांनो. तर मी बी अशाच प्रकारे कारमध्ये देवदर्शन घेण्यासाठी आलो मित्रांनो. तर आपल्या चॅनलवर पाहत राहा. आपला मूल्य वेळ मित्रांनो मी वाया नाही पण त्याला आपण दर्शन घेऊनच जाणार मित्रांनो. तर ते घाई देवदर्शन घेण्यासाठी पण आपण आलो आणि पूर्णपणे स्पष्ट करून जय श्रीराम मित्रांनो. चला पुढे निघूया मित्रांनो. दर्शन घेऊया. चालू मित्रांनो देवी घेऊ दर्शन मित्रांनो. असेच आपल्या दर्शनाची ओढ घेऊन आपण आलो मित्रांनो. तर हे पाहू शकता मित्रांनो मंदिरमध्ये प्रवेश केला मित्रांनो. रुक्रेश्वर मंदिर धनेगाव. आपण मंदिरमध्ये प्रवेश केला मित्रांनो. पूर्ण तुम्हाला दाखवत होता. पहा मित्रांनो कशा प्रकारे आहे काय नाही. तुम्हाला मंदिरचं पूर्ण मी दाखवत आहे आणि माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे चांगलं व्हायचा प्रयत्न करता मित्रांनो. तुम्ही पुढे पहा. तर आमचा हा पूर्ण आमच्या मंदिरामध्ये कशा प्रकारे आहे माहिती काय नाही सगळं मी माझ्या चॅनल तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. हे पहा कशा प्रकारे आहे काय नाही सगळं काही मी आपल्या चॅनलवर पूर्णपणे माहिती तुमच्या सगळ्यांना दाखवत आहे मित्रांनो. हे पहा मंदिरमध्ये अशा प्रकारे चॅनल गेट आहेत आणि तुम्हाला मी सगळं भाविकांना असं नाही मित्रांनो पूर्णपणे माझा देवदर्शनास तुम्हाला पूर्ण माझ्या ह्याच्यावर
पूर्ण दर्शन दाखवणार मित्रांनो. मधून आतून तुम्हाला मी देवदर्शन दाखवणार हो का मित्रांनो. मग आपल्या मोबाईलमध्ये निघाला मित्रांनो. आता गेटच्या मधून तुम्हाला हो का मोबाईलचं मी पूर्ण दर्शन दिलं आहे मित्रांनो. हे पाहू शकता हो कशा प्रकारे ही राम, सीता, लक्ष्मण हो का हे अशा प्रकारचं हे रोकडेश्वर मंदिर आहे मित्रांनो. तर आम्ही पूर्णपणे आपल्या चॅनलवर तुम्हाला दर्शन दिले मित्रांनो देवांचे. अशा प्रकारे आपले जे देवदर्शनाची ओढ होती ती पूर्ण झाली मित्रांनो. देवदर्शन आपण घेतले आणि तुम्हाला आपल्या चॅनलवर तुम्हाला हे देवदर्शन घडविले मित्रांनो. खूप छान वाटले मित्रांनो पाहून मला बी मन प्रसन्न झालं मित्रांनो. तर तुम्हालाही हे छानसं देवदर्शन घेऊन आपले डोळे तृप्त झाले मित्रांनो. डोळे पाहून मनाला समाधान खूप छान वाटलं मित्रांनो. हे देवदर्शनाची ओढ होती ती पूर्ण झाली मित्रांनो आज. मित्रांनो हे अशा प्रकारे आपण दर्शन घेतलं मित्रांनो देवदर्शनाचं आणि फार छानसं चांगलं आपलं वाटलं मनाला समाधान मित्रांनो की एवढं छान दर्शन घेऊन आपल्याला मनात पूर्णपणे आपली ओढ पूर्ण झाली मित्रांनो. इथपर्यंत आपण दर्शन घेतल्याच्यानंतर खूप छान वाटलं मित्रांनो मला बी. तेही आपलं रोकडेश्वर मंदिर मित्रांनो धनेगाव येथे. तर छान मंदिर आहे मित्रांनो. ज्या भाविकांना पाहायचं त्या येऊ शकते मित्रांनो. हे धनेगाव येथे मंदिर आहे लातूर येथे मित्रांनो. तर माझं पूर्ण आज पाहून मन प्रसन्न झालं मित्रांनो. तर भाविक भक्तांना जेणेकरून जे भक्त आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मंदिर खूप छान आहे. येऊन नक्की व्हिजिट द्या मित्रांनो. पहा दर्शन घ्या मित्रांनो. तर तुम्हाला हे श्री गणेश यांची मूर्ती आहे मित्रांनो हे लावलेली अशी. तर आपल्या चॅनलवर मी प्रयत्न करतच असतो मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा जास्तीत जास्त चांगला मित्रांनो. तर हे एवढं भव्य मंदिर आहे मित्रांनो आणि पाहण्यासारखं आहे. आणि चांगला आमचा व्हिडिओ आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर आता आतमध्ये पहा. हे पहा मित्रांनो महाराज अशा प्रकारे आहेत आणि आपल्या चॅनलवर मी हे पहा कशा प्रकारे मूर्ती स्थापित आहे मित्रांनो केली तरी महाराजांची मूर्ती मित्रांनो. तर सगळं काही आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतं मित्रांनो. तर आमचा प्रत्येक क्षणाक्षणी आमचा हाच उद्देश असतो मित्रांनो की चांगला व्हिडिओ व्हावा आणि आमच्या चांगल्या प्रकारे मन प्रसन्न व्हावा असा व्हिडिओ तयार झालेला आहे मित्रांनो. खूप छान वाटलं मला दर्शन घडलं मित्रांनो देवांचं आणि अशाच प्रकारे आमचा हा उद्देश पूर्ण झाला मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्या चॅनलचं मेन उद्देश पूर्णपणे आपण पार पाडला मित्रांनो. तर आपण आपल्या व्हिडिओवर असंच व्हिडिओ नेहमी आम्ही चांगल्या प्रकारचे सगळं काही प्रयत्न करत असतो मित्रांनो. खूप छान वाटलं मित्रांनो. अशा प्रकारे सगळं काही आपल्या देवदर्शन घडले मित्रांनो आणि खूप छान वाटलं. तर होईल तेवढं आम्ही आमच्या चॅनलवर प्रयत्न करत असता व चांगली माहिती आम्ही आमच्या चॅनलवर देत असतो मित्रांनो. तर पूर्णपणे माहिती आपल्या चॅनलवर मी सतत प्रयत्न केले मित्रांनो टाकण्याचे. तर आज मी हे दर्शन घेतले खूप छान वाटलं मित्रांनो मला बी. तर दर्शनाची ओढ होती ती पूर्ण झाली मित्रांनो. अशा प्रकारे मी माझे दर्शनाची पूर्ण जी काही प्रक्रिया होती मित्रांनो पूर्ण केली. आज जे काही आपल्या दर्शनाची ओढ लागली होती ती पूर्ण झाली मित्रांनो. तर आल्यावर जेव्हा पूर्णपणे दर्शन घेतलं तेव्हा खूप छान वाटलं मित्रांनो. अशा प्रकारे मी माझे दर्शन घेतले मित्रांनो. तुम्ही केव्हा घेणार? तर मित्रांनो या तुम्ही नक्की मित्रांनो दर्शनासाठी तुम्ही बी खूप छान आहे पाहण्यासारखं मित्रांनो. तर भाविक भक्तांसाठी खूप छान आहे मित्रांनो. तर नक्की या दर्शन नक्की घ्या मित्रांनो. रोकडेश्वर मंदिर धनेगाव. चला मित्रांनो तर आमचा हा व्हिडिओ आम्ही पूर्णपणे पार केला मित्रांनो आणि आमचा हाच प्रयत्न असतो की तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ चांगला पडावा मित्रांनो. चांगल्या प्रयत्नातून आम्ही हा व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी. तर आम्हाला नक्की कळवत राहा मित्रांनो कसा व्हिडिओ काय नाही मित्रांनो. तर मित्रांनो जय श्रीराम मित्रांनो. जय हनुमान. तर मित्रांनो आज आमचा व्हिडिओ तर समाप्त होत आहे आणि अशाच प्रकारचे आमचे व्हिडिओ चांगला द्यायचा प्रयत्न करूया मित्रांनो आणि असंच आमचे प्रयत्न राहतील तर आमच्या चॅनल नक्की व्हिडिओ द्या पाहत राहा मित्रांनो. तर अशा प्रकारचे आपल्या चॅनल पाहत भेट तुम्हाला मित्रांनो. तर निघू बाय मित्रांनो. तर मग आता आपला जे काही प्रयत्न आहे मी अशा प्रकारे आपल्या चॅनलवर दाखवतो मित्रांनो. तर आता निघूया आपण बाय आणि नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो, शेअर करा.